चला, गुड मॉर्निंग, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का ते फक्त एकदा चेक करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जास्त वेळ घेणार नाही मी. जे काही अपडेट आपल्याकडे आहे त्या अपडेट बद्दल आपण थोडक्यात बोलणार. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या कित्येक दिवसापासून आपण आरटीओ एमव्हीए ची तयारी करतोय. बरेचसे विद्यार्थी मित्र त्या स्पेसिफिक एक्झामिनेशनची तयारी त्याच्याही अगोदरपासून करतायत. आणि काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी गट ब गट क म्हणजे कंबाईनची तयारी केलेली आहे आणि आता जे काही जागा येणार आहे आरटीओ एमव्हीए साठीच्या, तर ते विद्यार्थी त्यांना माहिती आहे की प्री आपली खूप चांगल्या पद्धतीने ही क्रॅक होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला मेन्स वरती फोकस करावा लागेल. तर असे विद्यार्थी सुद्धा तिथे अवेलेबल आहे. ओके, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा फक्त सांगा. अतुल, त्यानंतर श्रीराम. ओके, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की याच्यामध्ये आपल्याला प्लॅनिंग करत असताना दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांचं आमच्यासोबत कम्युनिकेशन झालं. याच्यामध्ये काही विद्यार्थी जे आहेत की आपल्याला माहिती आहे एमईएस मध्ये जागा निघत नाहीत मेकॅनिकल साठी आणि त्याच्यामुळे विद्यार्थी कंबाईन कडे वळतात, त्याच्यामधले स्पेशली पीएसआय साठी वगैरे. तर त्या विद्यार्थ्यांच्या प्री साठीचा, कारण आता ही संयुक्त गट क ची प्री असणार आहे, त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांची चांगलं प्रिपरेशन ऑलरेडी झालेलं असतं. त्यांना प्रॉब्लेम असतो मेन्सचा, जे 15 विषय आहे टेक्निकल, कारण पासआउट झाल्यानंतर डायरेक्टली एमपीएससी कंबाईन साठी ते तयारी करतात, त्याच्यामुळे त्यांना टेक्निकलचा प्रॉब्लेम आहे. आणि जे विद्यार्थी फ्रेशर्स आहेत आणि नव्याने अभ्यास सुरू करणार आहेत आणि सुरुवातच आरटीओ एमव्हीए पासून करणार आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना प्रीचा इश्यू येणार आहे, कारण त्यांची अगोदरची तयारी नाही. ते मेन्स मध्ये आताच पासआउट झाल्यामुळे मेन्सचं ते टच मध्ये आहेत. तर अशा दोन्ही टाईपच्या ज्याला काय म्हणतो आपण की विद्यार्थ्यांची जी काही समस्या आहे ते दोन्हीकडच्या विद्यार्थ्यांची समस्या आहे. त्याला सुद्धा आपलं प्लॅनिंग असलं पाहिजे, नियोजन असलं पाहिजे, काय असायला पाहिजे हे सुद्धा मी शेवटपर्यंत तुम्हाला या सेशनमध्ये सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आरटीओ एमव्हीए 461 जागा, याच्याबद्दलचे बरेचसे ज्याला म्हणतो नोटिफिकेशनशी संबंधित काही इन्फॉर्मेशन असेल, आरटीआय असेल, हे सगळं विद्यार्थ्यापर्यंत आलेलं आहेच याच्या अगोदर आणि आपण सुद्धा त्याच्या अगोदर सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेस आपण सेशन्स तयार केलेत आणि त्या सेशन्स मध्ये आपण बेसिकली सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं. आता याच्याशीच रिलेटेड एक न्यूज आलेली आहे न्यूज पेपरमध्ये, लोकमत पेपरमध्ये आजच्याच, आणि ही आजचीच न्यूज आहे. आणि याच्यामध्येच आरटीओ मध्ये लवकरच होणार मोठी भरती. आता तुम्ही म्हणाल सर याच्यात नवीन काय आहे, हे तर सगळं माहिती आहे आपल्याला. तरीही याच्यामध्ये महत्वाचं हे आहे की ऑफिशियली आतापर्यंत जे आपल्याला कोणी ऑथेंटिक सांगत नव्हतं की नाही शासनच्या तिथे गेलेलं आहे किंवा काय स्टेटस आहे, त्या संबंधी हे इन्फॉर्मेशन विभागीय जे अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांनी ह्या दिलेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, जे काही आरटीआय आहे तर प्लस म्हणजे 460 प्लस आपण म्हणतो, तर याच्यामध्ये त्यांनी ती सुद्धा संख्या सांगितलेली आहे 461. आता ह्या जागा कुठल्या होत्या, तर जे रिक्त पद आहेत, जे आरटीओ एमव्हीआयचे एमव्हीआय झाले, तर हे जे आहे हे सगळे याच्यामध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे. म्हणजे पदोन्नती जे झालेले आहेत याच्यामध्ये 328 जे 2017च्या बॅचचे विद्यार्थी होते त्यांचं एमव्हीआय वरनं एमव्हीआय ह्या पदावरती पदोन्नती झालेली आहे. तसेच नवीन जे प्रशासकीय विभाग आहे ते तयार झाले, त्याच्यामुळे रिक्त पद आणि कामाचा लोड आपल्याला माहिती आहे, काम काय काय करतात याच्यावरती सुद्धा आरटीओ एमव्हीआय अधिकाऱ्यांचं काम म्हणजे कार्य आणि कर्तव्य काय असतं ह्याच्यावरती सुद्धा आपण वेगळा व्हिडिओ केलेला आहे, ते सुद्धा बघा. याच्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट, वाहन तपासणी, वाहनाची रिन्युएशन जे काही आहे, आणि या सगळ्या गोष्टी कशाची जर संबंधित असेल तर ती सेफ्टी, रोड सेफ्टीशी संबंधित आहे. आणि इथे हायगाई करून चालणार नाही. यामुळेच रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने जे काही मॅनपॉवर लागणार आहे त्या मॅनपॉवरशी रिलेटेड कामासाठी जी काही रिक्वायरमेंट आहे तीच रिक्वायरमेंट या 461 पदामध्ये असणार आहे. आता याचा स्टेटस काय आहे, तर याच्यामध्ये ज्या काही पदोन्नती मिळालेल्या रिक्त झालेल्या जागा आहेत, तर ह्या जागांशी संबंधित आणि काही ऍडिशनल पद असे एकूण जे 461 पद आहेत, या 461 पदाबाबत जे काही प्रस्ताव आहे, ओके, तर हा जो आहे आता शासनाकडे गेलेला मान्यतेसाठी, याच्याशी संबंधित कम्युनिकेशन वरती आम्ही ऑलरेडी याच्या अगोदर व्हिडिओ आपण केलं होतं. ओके सर, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आहे का? नाही क्रिश पाटील, आपण आता आरटीओ एमव्हीआय म्हणजे मेकॅनिकल प्रोडक्शन इंजिनिअरिंग आणि त्याच्या व्यतिरिक्त
जे काही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि इक्वॅलंट ब्रँचेस आहेत याच्याबद्दल बोलतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये शासनाकडे हा प्रस्ताव गेलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती आहे, आपण याच्या अगोदरचे शेड्यूल टेंटेटिव्ह सांगितलं होतं आपल्या आयोगाचं. तर मार्च मध्ये ही जी गट क ची जाहिरात आहे, ही जाहिरात येण्याची शक्यता दाट आहे आणि त्याच्यामध्ये हे पद नक्कीच असतील. त्यानंतर त्याची प्रिलिम होईल. साधारणतः आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर जे प्रिलिम आहे एक 3-3.5 महिने आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर तुमची मुख्य परीक्षा किंवा मेन्स आहे तिथे 4.5 महिने मिळतील. म्हणजे जवळपास एक साधारणतः 9 महिन्याचा कालावधी आपल्याकडे अवेलेबल आहे. येते लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्याच्यामुळे इथून तुम्हाला अभ्यासाची सुरुवात करायची आहे. तर अपडेट जे तुम्हाला मी आता सांगितलं हे ऑथेंटिक त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं डॉक्युमेंट आहे. आता याच्यामध्ये बघा, जे मग आपण बोललो की जे विद्यार्थी आहेत जे RTO MVI ची तयारी करतात, तुमचे काही प्रश्न असतील तर तुमचे प्रश्न आपल्या कमेंट सेक्शन मध्ये टाका. या सेशनच्या शेवटी आपण ते सगळे डिस्कस करू. ओके, आता एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. आता हे का सांगतोय मी, कारण अपडेट आहे, एक्झाम तर होणारच आहे किंवा ऍडव्हर्टाइजमेंट येणारच आहे. पण आता जी अडचण आहे विद्यार्थ्यांना, तर 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. एक आहे की जे एक साधारणतः 2, 3 किंवा 4 वर्षापासून काय करतायत, प्रिपरेशन करतायत. पण ते कशाचं प्रिपरेशन करतायत, कारण आपल्याला माहिती आहे की मेकॅनिकल साठी MES मध्ये जागा येत नाही, त्या तेवढ्या येत नाहीत A2च्या जागा. म्हणून हे विद्यार्थी आपले मेकॅनिकलचे ऑटोमोबाईलचे प्रोडक्शनचे काय करतात, ग्रॅज्युएशनच्या बेसवरती जे तुमची MPSC कंबाईन आहे, MPSC कंबाईन याच्यामध्येही स्पेशली ग्रुप बी ग्रुप सी जे आहे, बरोबर आहे. आता ही आपली जी RTO ची आहे ती ग्रुप सी ची आहे आणि ग्रुप मध्ये आपल्याला माहिती आहे PSI असेल, STI असेल, ASO असेल, तर या पदासाठी ते तयारी करतात. आत्ताच त्यांनी गट ब ची एक्झाम दिलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त गट क ची सुद्धा एक्झाम दिली आणि त्यांचा चांगला स्कोर येतोय. असे काही विद्यार्थी आहेत. यांना काय झालंय की हे जे विद्यार्थी आहेत यांचा प्रॉब्लेम तुम्ही लक्षात घ्या, यांची जी प्री आहे यांना प्रीला तेवढा प्रॉब्लेम येत नाही, कारण त्यांनी ग्रुप बी ग्रुप सी आत्ताच दिली आहे, चांगला स्कोर आलाय. पण यांना अडचणीचं ठरतंय ते म्हणजे मेन्स एक्झाम, बरोबर आहे. मेन्सचे तुमचे 15 विषय, कारण ते पास आउट 2-3-4 वर्षाच्या अगोदर झालेत किंवा त्याच्याही अगोदर झालेत असं समजूया आपण, आणि तेव्हापासून त्यांचा टेक्निकलचा पूर्ण संबंध जो आहे, संपर्क जो आहे तो तुटलाय आणि आता त्याला नव्याने तुम्हाला ब्रशअप करायचा आहे. हे एक प्रकारचे विद्यार्थी. आणि दुसरे जे आहेत हे फ्रेशर्स आहेत. ओके, फ्रेशर्स आहेत. तर हे फ्रेशर जे विद्यार्थी आहेत हे साधारणतः आपण म्हणूया 24 किंवा 25 मध्ये लेटेस्ट मध्ये ते पास आउट झालेले आहेत. यांचा जो मेन्सचा टच आहे तो आहे, कारण ते आताच पास आउट झाले, टेक्निकली साऊंड आहे किंवा त्यांचा अभ्यास आहे. यांना प्रॉब्लेम कुठे येतो, यांना प्रीला प्रॉब्लेम येतो, कारण प्रीचे जे काही 8 विषय असतील तुमचे ते कम्प्लीट नॉन टेक्निकल आहे. जर डिप्लोमा केला असेल तर 10वी पासनं, 12वी प्लस डिग्री केली असेल तर ते 12वी पासनं, यांचा बाकीचा संबंध नाही. म्हणजे तुमचे जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, तर इथे त्यांना प्रॉब्लेम येतो. आणि आता काय होतंय की हे जे विद्यार्थी आहेत जे प्री मध्ये मास्टर झालेत असं म्हणूया आपण, ते विद्यार्थी प्रीचा कट ऑफ त्याच्यामुळे मे बी एखाद्या वेळेस वाढू शकतो, बरोबर आहे. मग दोघांचीही चान्सेस काय आहेत, तर मी म्हणेल दोघांचे चान्सेस इक्वल आहे. का, कारण चांगल्या पद्धतीने जर नियोजन केलं तर आपल्याला याच्यावरती ओव्हरकम करता येतं. या विद्यार्थ्यांनाही ओव्हरकम करता येतं आणि ह्या विद्यार्थ्यांनाही याच्यावरती ओव्हरकम करता येतं. आता याच्यामध्ये ओव्हरकम करण्यासाठी सिंपल मेथोडॉलॉजी आहे. सपोज आज आपण 2 मार्च मध्ये आहोत, या महिन्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट येण्याचे आपण कन्सिडर करूया, कारण गट क च्या जाहिरातीसोबत. त्यानंतर मी सांगितलं 3.5 महिन्यानंतर तुमचं काय होईल, प्री होईल. त्यानंतर 4 महिन्यानंतर आपण मिनिमम एरिया किंवा मिनिमम मंथ्स कन्सिडर करूया. तर हे जर आपण पकडलं तर साधारणतः 8 ते 9 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे. आता एक लक्षात घ्यायचं की जे विद्यार्थी फ्रेशर आहे त्यांनी प्री आणि मेन्स हे जे आहे हे पर्टिक्युलर सुरू ठेवायचं, कारण त्यांना प्रीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे. त्यांची कॉम्पिटिशन इथे जे विद्यार्थी ऑलरेडी ग्रुप बी ग्रुप सी मध्ये अभ्यास करत आहेत त्यांच्यासोबत असणार आहे, बरोबर आहे. तर यांनी पहिले प्रीचा फोकस खूप मोठा ठेवावा लागणार
आहे. तुम्ही काही स्पेसिफिक तास, 2 तास असेल दिवसातलं किंवा 3 तास असेल, हे मेन्स वरती चालू ठेवा. पण मॅक्सिमम म्हणजे आपण 70-30 म्हणूया, 70% प्री आणि 30% आता स्टार्ट करताना. राहिलाय पर्टिक्युलर की जे विद्यार्थी ऑलरेडी इथे आहेत यांचा प्रीचा काहीही प्रॉब्लेम नाही. असं मी का म्हणतोय, कारण आता त्यांनी गट बदलली, गट कदिली, ह्या विद्यार्थ्यांनी आमच्यासोबत कम्युनिकेशन केलंय, खूप चांगला रिस्पॉन्स त्यांचा आलाय. सर खूप चांगला पेपर गेला, आरटीयूला प्रीला आम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. मग यांनी काय करायचं की डे 1 ला इथे प्री प्लस मेन्स, जसं मी यांना सांगितलं तसं यांनी प्री प्लस मेन्स न करता मेन्स पासून सुरुवात करा. कारण तुमचा मेन्सचा जो ज्याला म्हणतो तुम्ही डिटेक्ट झालाय 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष त्याच्या अगोदरच्या वर्षीपासून, त्याच्यामुळे तुम्ही मेन्स पासून सुरू ठेवा. पण एकदा का तुमची जाहिरात आली आणि आपल्याला डिफाईन झालं की एवढे आपल्याला नंबर ऑफ आवर्स मिळतात, त्या केसमध्ये मात्र तुम्हाला काय करावं लागेल, त्या केसमध्ये तुम्हाला प्रीलाही रिवाइज करावं लागेल आणि मेन्सलाही सुरू ठेवावं लागेल. प्रायमा फेसचा इथून सुरुवात करा. म्हणजे जे विद्यार्थी फ्रेशर्स आहेत त्यांनी प्री 70% आणि 30% मेन्स, म्हणजे हे माझ्यानुसार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा पर्टिक्युलर पॅटर्न असू शकतो आणि तो फ्लेक्झिबल सुद्धा ठेवा. आणि इथे मात्र जे विद्यार्थी ऑलरेडी प्री मध्ये त्यांना माहिती आहे त्यांनी मेन्सची सुरुवात इथून केली असली पाहिजे. येते लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलं हे न्यूजपेपर मधलं जे आहे, असंच आपण MMRDA असेल, याच्या अगोदरच्या एक्झाम्स असेल, त्याच्याबद्दलही अगोदर ते न्यूजपेपर मध्ये आला आणि इन्स्टंट त्याच्यानंतर ती ऍडव्हर्टाइजमेंट आली. तर आपलं जे काही पर्टिक्युलर टार्गेट आपण गोल फिक्स केलेला आहे आरटीओ MVI चा, तर या दृष्टीने पॉझिटिव्ह पाऊल पडत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासात हायगाई करू नका. न्यूजच आहे, बातमीच आहे, शासनाकडेच गेलाय, आयोगाकडे कधी मागणीपत्र, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवा. येणं तर आहेच, एक्झाम येणंच आहे. मग त्याची वाट बघण्यापेक्षा किंवा काही अजून चांगली एकदम परफेक्ट जास्तीत जास्त काय येईल, जाहिरात आली. पण मग त्या केसमध्ये आपली किती तयारी आहे हे तुमचं आजच ठरलं असलं पाहिजे. आजपासून तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. ओके, ठीक आहे. ज्ञानेश्वर काय म्हणतात, सर त्यात 21 पोस्ट साठी ऍड आलेली असं सांगितलं, ते कशाबद्दल आहे? विद्यार्थी मित्रांनो, ते बरोबर आहे तुमचं. याच्यामध्ये जे आहे 461 पद हे परिवहन विभागाचे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणजेच आपले AMVI बद्दल बोलतोय. याच्या व्यतिरिक्त जे काही ऍडिशनल पद आहेत ज्याची जाहिरात ते म्हणतात की 21 पदासाठी जाहिरात काढण्यात आली असून, तर याच्याबद्दल जे बोलतात तर लक्षात घ्या. याच्यामध्ये आपण एक परत स्लाइड ऍड करू. लक्षात घ्या, ARTO हे वेगळं पद आहे आणि आपण ज्याच्याबद्दल बोलतोय ते RTO AMVI हे वेगळं पद आहे. हा सुद्धा महत्वाचा पार्ट आहे. हे ग्रुप सी च म्हणजे गट क च पद आहे, MPSC द्वारे भरण्यात येणार. आणि हे जे ARTO आहे हे गट अ च पद आहे. लक्षात घ्या, याचा जो कट ऑफ आहे किंवा याचा जो परीक्षा पद्धत आहे, इथे तुमची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत ह्या 3 टप्प्याचा आहे. आणि इथे फक्त तुमची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. ही जी पूर्व परीक्षा होते ही संयुक्त तुमची राज्यसेवेची जी आहे MES म्हणजे कृषी सेवा, राज्यसेवा, वनसेवा याच्या सोबत ही होते. आणि तुमचा कट ऑफ सुद्धा इथे स्टेट सर्व्हिसचाच कन्सिडर होतो. इथे फक्त इथे पात्रता जी आहे ही आपल्या मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पात्रता फक्त इथे पात्रता मेकॅनिकलच्याच विद्यार्थ्यांसाठी आहे. पण इथला जो कट ऑफ आहे इथे डिप्लोमा विद्यार्थी, डिग्री विद्यार्थी चालतात. इथे डिप्लोमावाला चालत नाही. हे गट अ च पद आहे, याची जाहिरात आलेली आहे, त्याबद्दल ते बोलतात ज्ञानेश्वर. येते लक्षात? तर हे जे आहे क्लास 1 ची पोस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्री मेन्स राज्यसेवेचा द्यावा लागतो. तुम्हाला ऑप्शनल तिथे घेता येतो तुमच्या आवडीचा मेकॅनिकल वगैरे. ओके, पण ह्याचा कट ऑफ सुद्धा राज्यसेवेचाच कट ऑफ असतो. याचा मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांचा वेगळा कट ऑफ लागत नाही. लक्षात घ्या, छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महत्वाच्या आहेत. आणि आपण जे बोलतोय ते ग्रुप सी बद्दल, गट क च्या पदाबद्दल बोलतोय ज्ञानेश्वर. ठीक आहे, ओके, आले लक्षात? तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही जर हायरकीचा व्हिडिओ आपला बघितला नसेल तर हायरकीचा व्हिडिओ बघून घ्या, कशा पोस्ट प्रमोशन्स होत जातात. म्हणजे जसं AMVI आहे तर त्याचं काय होतं, MVI होतं, मोटर व्हेकल. हा असिस्टंट आहे, हा MVI होतो डायरेक्ट. तर हे जे आहे 2017चे जे विद्यार्थी होते साधारणतः 800 प्लस जागा होत्या, ते आता सगळे MVI झालेले आहे त्याच्यामधले. ठीक आहे,
तर विद्यार्थी मित्रांनो, मी जसं सांगितलं ते तुमचं नियोजन असलंच पाहिजे अभ्यासाचं. हा, तुम्ही फ्लेक्झिबल ठेवा तुमच्या नियोजनानुसार. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल माहिती आहे की माझं प्री किती स्ट्रॉंग आहे, मेन्स किती स्ट्रॉंग आहे, त्यानुसार वेटेज द्या आजपासून तयारी करताना. ओके विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मदत होणार आहे आपल्या स्टडी मटेरियलची. परफेक्ट स्टडी मटेरियल जे आहे आपले, याच्यामध्ये लक्षात घ्या, प्रीच्या स्टडी मटेरियल मध्ये आपलं PYQचं बुक आहे. म्हणजे 1998 पासून तर आतापर्यंत सगळे त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत हे प्रिलिमचे क्वेश्चन्स तुमचे कव्हर होतात. दुसरं आहे आपलं की गुरुकिल्ली, यशाची गुरुकिल्ली, हे सगळ्या ज्या आहेत या प्रीच्या नोट्स आहेत, कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स आहेत, परफेक्ट नोट्स आहेत. याच्यामध्ये सगळे जे विषय आहेत हे विषय इथे कव्हर झालेले आहेत, जे तुमच्या कव्हर वरती दिलेले आहेत. लेटेस्ट एडिशन आहे 2026चं. हे झालं प्री साठीचं. मेन साठी तसंच, मेन साठी तुमचं PYQचं बुक आहे. 1998 पासून सगळे क्वेश्चन पेपर याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि हे सुद्धा लेटेस्ट एडिशन आहे. आणि याच्यामध्ये 3 वेगवेगळे बुक्स आहेत एका सेटमध्ये. 15ही सब्जेक्ट तुमचे, सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3. आपल्याला माहिती आहे SOM असेल, टॉम असेल, तुमचा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असेल, ऑटोमोबाईल असेल, इंट्रोडक्शन टू ऑटोमेटिव्ह, इलेक्ट्रिकल व्हेकल्स वगैरे सगळे, ऍक्ट, रोड सेफ्टी, हे सगळे याच्यामध्ये 3 बुकचा हा सेट आहे. ह्या तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स आहेत, याच्यामध्ये क्वेश्चन्स पण दिलेले आहेत. खूप चांगलं स्टडी मटेरियल आहे आणि फॉर्म्युला शीट बद्दल तर आम्ही नेहमी सांगतच असतो. ओके ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर आपण बघूया. सर लायसन्स रिलेटेड थोडं सांगा. अतुल जाधव, आता लक्षात घ्या अतुल सर, याच्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ केलेला आहे, तरी तुम्ही जर नसेल बघितला तर लक्षात घ्या. त्यांचं जे काही त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं, आता हेवी व्हेकल जे आहे, हेवी व्हेकलच्या लायसन्सची आता गरज नसते. हेवी व्हेकल लायसन्स मध्ये 2 प्रकारचे लायसन्स येतात. एक आहे तुमचा गुड्स कॅरियर म्हणजे माल वाहतूक, आणि दुसरं आहे तुमचं पब्लिक कॅरियर म्हणजे प्रवासी वाहतूक. ट्रक असेल, प्रवासी नाही येत, ट्रक हा गुड्स मध्ये येतो, आणि प्रवासी जे आहे बस असेल किंवा ट्रॅव्हल्स असतील, तर याचं जे लायसन्स आहेत, याचं लायसन्स तुम्हाला तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर, तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर सुद्धा काढता येतं. आता काय लक्षात ठेवायचं की आता मला लाईट मोटर व्हेकल जे आहे, हलकी वाहने, हलकी वाहनेमध्ये मग ते 2 व्हीलर विथ गिअर. बऱ्याचदा मुलींचा याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो की त्यांना स्कूटीचं किंवा बाकीचं विदाऊट गिअरवाल्या जर लायसन्स असेल तर ते चालत नाही. आताच तुम्ही गिअरवाला लायसन्स तयार करून ठेवा. आणि दुसरा प्रश्न आहे की 4 चाकीची हलकी वाहने, अल्टो, सँट्रो वगैरे असतात ना कार, तर त्या पद्धतीची, तर त्याचं जे आहे ते सुद्धा लायसन्स तुम्हाला मुख्य परीक्षेशी संबंधित याच्यावरती वेगळा व्हिडिओ केलेला आहे आपण, तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ओके अतुल सर. सर माझा मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा लास्ट इयर चालू आहे, तर अप्लाय करू शकतो का? संतोष गायकवाड सर, याच्यामध्ये लक्षात घ्या, फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या अगोदर तुमच्या हातामध्ये सगळे जे डिटेल्स आहेत, रिझल्ट आहे तो असला पाहिजे. ओके. सतीश राठोड म्हणतात AMV गट क आहे, गट क आहे, आणि RTO जे आहे ग्रुप A आहे, ARTO. संतोष सर म्हणतात सर आय ट्रूली वॉन्ट टू बिकम AMVI ऑफिसर बट आय एम गेटिंग कन्फ्युज विथ माय एज्युकेशन एलिजिबिलिटी, प्लीज क्लिअर इट. तुमचं काय ग्रॅज्युएशन कशामध्ये झालंय ते सांगा सर, म्हणजे आपल्याला सांगता येईल तुम्हाला. ओके. याच्यामध्ये आयोगाची जी काही शेड्यूल आहे तर ते शेड्यूल आपल्या त्याच्यावरती युट्यूब वरती वगैरे आहे. ठीक आहे, दिली आता अतुल सर, तेच बोललोय मी, लायसन्स बद्दलच बोललोय. ठीक आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं की RTO AMVI आपली फाउंडेशन बॅच, त्यानंतर मेन्सची बॅच ही 4 तारखेपासून आहेच आहे, आणि प्रीला सुद्धा तुम्ही सेपरेट ऍडमिशन घेऊ शकता, मेन्सला सेपरेट ऍडमिशन घेऊ शकता, किंवा प्री आणि मेन्स दोन्ही घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, खूप छोट्या नोटीस पिरियड वरती तुम्ही आलात आणि या पर्टिक्युलर सेशनला बघितलं. तुम्ही जरी काही विद्यार्थी जर मेकॅनिकलचे, ऑटोमोबाईल प्रोडक्शनचे नसाल तरी तुमच्या मित्रांना नक्की ही जे व्हिडिओ आहे ते शेअर करा. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की सुरुवात आजच करावी असं नक्कीच आहे. याच्या अगोदर केली असेल तर वेल अँड गुड, पण मग बघू द्यात, येऊ देत, ऍडव्हर्टाइजमेंट येऊ द्यात, असा जो आपला नॉर्मल ट्रेंड असतो तसा काही ठेवायचा नाही. मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा जो आहे स्पेसिफिकली सप्टेंबर मध्ये कंप्लीट होईल. डिप्लोमा डिग्री ही सरळ सेवा भरती असते गट क ची, आणि इथे
पात्रता जी आहे तुमची ती कंप्लीट असली पाहिजे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग द सेशन. तुमचे काही प्रश्न असतील तर अजूनही कमेंट सेक्शन ओपनच राहील, तिकडे टाका, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि अभ्यासाशी संबंधित जर तुम्हाला काही मार्गदर्शन पाहिजे असेल, काही गाईडलाईन्स पाहिजे असेल, तर इथे प्रीसाठी खास सागर सोनवणे सर आहेत, सागर करे सर आहेत. आपली प्रीची परफेक्ट टीम आहे जी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला गायडन्स करते. तसंच मेन्ससाठी स्वतः गिरीश सर आहेत, मी स्वतः आहेत, आणि आपली मेकॅनिकलची जी ट्रेनिंग फॅकल्टी आहे, हे सगळी फॅकल्टी तुम्हाला अवेलेबल असणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये प्रिपरेशन बद्दलही काही शंका असतील, अजून काही शंका असतील, एकदा नक्की व्हिजिट करा आपल्या पुणे, नाशिक किंवा नागपूर ऑफिसला. सिव्हिल इंजिनिअरिंग वाले करू शकतात का? नाही अक्षय सर, हे सिव्हिलसाठी नाही आहे. आपण जे सेशन घेतलंय हे आपण मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलंय. तर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग द सेशन. तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या 5 मित्रांना नक्की सांगा. प्रिलिम्सचा सिलेबस कंप्लीट कधी होईल सर? आपली बॅच जॉईन केली आहे. यस, नक्कीच होईल. आणि एक बॅच आपली ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे प्रीची, आणि सेकंड बॅच सुरू आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग द सेशन.